हाय हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज मी इथे बनवला होता पुलाव आणि तो माझ्या पद्धतीने, माझ्या रेसिपीने. तर नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि त्यांना मी पहिले पातेलं ठेवलं आणि पातेल्यात तेल टाकलं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि जिरं टाकलं आणि लगेच मी कांदा आणि टमॅटो पण टाकून घेतला. आणि पटकन कांदा टमॅटो शिजावा म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. आणि तुम्हाला इथे गार्गी दिसणार नाही, कारण गार्गी गेली होती तिच्या आजीबाबांकडे, त्याच्यामुळे तिची काही तर मध्ये लुडबुड नाही आहे. आणि मी जास्त इथं भाज्या पण घेतल्या नव्हत्या, फक्त माझ्याकडं वाटाणा आणि पनीरच होतं, त्याच्यामुळे मी तेवढंच टाकलं. इथं मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आणि जे काही आपले बेसिक मसाले होते तेच टाकले. आपल्या रोजच्या जेवणात आपण जे टाकतो ते, जास्त काही टाकलं नाही. आणि माझ्याकडं मटन बिर्याणीचा पण मसाला होता, तर मी तो पण टाकला, त्याने पण खूप छान टेस्ट येते. आणि मी तांदूळ पण आपला साधाच घेतला होता, बिर्याणीचा वगैरे काही घेतला नव्हता. आणि मी एका साईडला तिकडे गरम पाणी करायला ठेवलं होतं. भातामध्ये मी गरम पाणी टाकल्याने त्याची टेस्ट वाढते. आणि मी इथं पटकनी सगळे मसाले वगैरे टाकून घेतले आणि गरम पाणी टाकलं आणि त्याच्यावर थोडंसं तूप टाकलं. तुपाने पण खूप छान टेस्ट येते आणि मला भातामध्ये तूप खूप आवडतं. तर बघा का आपला भात कसा झाला आहे, खूप छान आणि खूप टेस्टी झाला. तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की